इराणविरुद्धचं युद्ध लवकरच थांबणार, इराणमध्ये हल्ला करण्यासारखं ठिकाण उरलं नाही, अमेरिकेनं युद्ध जिंकलं, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. मार्चमध्ये रशियाकडून भारताच्या तेल खरेदीत फेब्रुवारीच्या तुलनेत 45% वाढ, फेब्रुवारीत 10 लाख बॅरेल्स तर मार्चच्या 11 दिवसात 15 लाख बॅरेल्स तेलाची खरेदी. गॅस तुटवड्याचा कोल्हापुरातील महालक्ष्मी अन्नछत्रालाही फटका, 4 ते 5 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक, तर गॅसच्या तुटवड्यामुळे महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्या भाविकांची संख्या निम्म्यावर. शिवसेना पक्ष चिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, आमदार पात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला ठाकरे सेनेकडून आव्हान. रायगडच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची आज निवड होणार, भाजपचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष होणार, तर सांगोला पंचायत समितीत शेकापची 55 वर्षांची सत्ता जाणार. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांची आज जयंती, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कराडमधल्या प्रीती संगमावर अभिवादन करणार. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला प्राणघातक हल्ल्यातून बचावले, लग्न समारंभ आटपून जात असताना एका व्यक्तीकडून गोळीबार, सोबत असलेल्यांकडून हल्लेखोराची लगेच धरपकड. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक, पश्चिम बंगालसह 5 राज्यातल्या विधानसभा उमेदवारांवर चर्चा होणार, फडणवीसही बैठकीला जाणार. चंद्रपुरात 500 रुपयांच्या 91 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त, कुलूप लावलेल्या फ्लॅटवर केलेल्या कारवाईत घबाड समोर, मध्य प्रदेशातल्या एका आरोपीला अटक. मुंबईत सकाळपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये धुक्याची दाट चादर, धूळ आणि आर्द्रतेमुळे प्रदूषणात वाढ, द्रुतगती मार्गांवर वाहन चालकांची तारांबळ.